स्टूडेंट, लास्ट लेक्चर आपलं होतं डू यू नो फ्री फॉल आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्हजवरती. यानंतर आपण पाहणार आहोत सॉल्व्ड एक्झाम्पल. या सॉल्व्ड एक्झाम्पलशी रिलेटेड आपल्याकडं दोन फॉर्म्युले आहेत. तसं कायनॅमेटिक इक्वेशनशी रिलेटेड तीन फॉर्म्युले आहेत. एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर, त्याचबरोबर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. असे हे तीन फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्यांचा काही क्वेश्चनमध्ये यूज केलेला आहे. त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती काही सॉल्व्ड न्यूमेरिकल आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला परत एक वेळेस सॉल्व्ह करायचं आहे. ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेलं आहे, पण बऱ्याच जणांकडे खूप सारं कन्फ्युजन असतं. बऱ्याच जणांचे खूप सारे क्वेश्चन क्रिएट होतात. त्यासाठी मी पुन्हा एक वेळेस सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन पहिला, सॉल्व्ड एक्झाम्पलमधला क्वेश्चन पहिला. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 मीटर. म्हणजे तुमच्याकडे काय दिलाय, एच दिलाय. एच इज इक्वल्स टू 125 मीटर हाईट दिलेली आहे. अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड. एवढ्या हाईटवरनं तो अर्थ सरफेसवरती पोचणारा आहे. assuming that the value of g, म्हणजे त्याला आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. अज्युम करायचंय व्हॅल्यू ऑफ जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि विचारले आपल्याला काय काय करायचंय. कॅल्क्युलेट, पहिली टर्म आहे टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. या बॉलला ग्राउंडवरती पोचण्यासाठी लागणारा वेळ किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय काढायचं आहे, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टी कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर बघा, आणि त्याच्यानंतर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. तिसरा एक फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये यस नाही, त्याच्यामुळे या फॉर्म्युल्याचा यूज करता येणार नाही. आणि याच्यामध्ये टी कॅल्क्युलेट करता येऊ शकतं, पण याच्यामध्ये डिस्टन्सबद्दल कुठलंच नाही. त्यामुळे हाही फॉर्म्युला पण या सध्याच्या परिस्थितीमध्ये यूज करणार नाहीत. मग फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे, तो पहिल्या नंबरचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू, फॉर्म्युला यूज करायचा आहे एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. मग या ठिकाणी एस म्हणजे काय, एस म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी त्याला आपण एच म्हणतो. हाईट, एवढ्या हाईटवरनं 125 मीटर हाईटवरनं एक ऑब्जेक्ट अर्थ सरफेसकडे येणारा आहे. म्हणजे तुमच्याकडे एस कळाला. एस आहे 125. जेव्हा हा ऑब्जेक्ट, बघा समजा आपण असं कन्सिडर करू, इथं ऑब्जेक्ट आहे आणि इथून एवढं हे अर्थ सरफेस आहे. इथून एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर केलं 125 मीटर. 125 मीटर असं कन्सिडर केलं तर, आणि याच्यावरती ॲक्ट होणारी जी जीची व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आत्ता सध्या जेव्हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे त्यावेळेस या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी 0 असते, कारण तो त्या ठिकाणी स्टेशनरी कंडिशनला आहे. मग जवळपास सगळं सॉल्व झालेलं आहे. मग एस किती 125 इज इक्वल टू यू किती 0 इंटू टी किती आहे कॅल्क्युलेट करायचं आहे प्लस 1/2 इंटू ए किती, ए इज इक्वल टू, या ठिकाणी लिहू आपण ए इज इक्वल टू जी. ए म्हणजे काय, ॲक्सलरेशन, आणि जी म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर वी हॅव गिव्ह 10 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे
टी स्क्वेअर. टी कॅल्क्युलेट करायचा आहे बेसिकली. टी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. देन या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय झालं, 125 या ठिकाणी ॲज इट इज इक्वल टू 0 प्लस 1/2 इंटू 10. या ठिकाणी जर याने याला डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 5 जा 10, या ठिकाणी 5 येईल. सो हिअर इज अ 5 आणि इंटू टी स्क्वेअर. ऑल क्लिअर. आणि मग आता या दोघांमध्ये हे तर 0 आहे, म्हणजे 125 इज इक्वल टू 5 इंटू टी स्क्वेअर. देन टी स्क्वेअर इज इक्वल टू 125 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, उरले 2, 5 5 जा 25. टी स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड टी इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 25. स्क्वेअर ऑफ 25 म्हणजे 5 सेकंड. हे त्याचं आन्सर आलेलं आहे. क्लिअर. एक टर्म आपली सॉल्व झाली. आपल्याला फक्त एक टर्म विचारलेली आहे, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. म्हणजे हा बॉल 125 मीटर हाईटला असणारा हा जो बॉल आहे, अर्थ सरफेसवरती पोचायला टाइम किती लागतो, 5 सेकंद. ओके. मग आता दुसरा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे, व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आता बॉल जेव्हा अर्थ सरफेसवरती पोचला त्यावेळेस त्याची वेलॉसिटी किती होती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. पण आता या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं, वेलॉसिटी. मग हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आता या फॉर्म्युल्यामध्ये एस आहे, ए आहे आणि यू पण आहे. पण आपल्याला त्या वेळेनुसार वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं. जर एवढ्या वेळात जर तो दगड पोचतो आहे अर्थ सरफेसवरती, किंवा तो ऑब्जेक्ट एवढ्या वेळात जर अर्थ सरफेसवरती पोचत असेल, तर त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं टाईमबद्दल काही दिलेलं नाही, त्याच्यामुळं हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार नाही. मग आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. याला आपण कसं कन्वर्ट करणार, v इज इक्वल टू यू प्लस जी टी. ऑल क्लिअर. आता याला कसं सॉल्व करायचं आहे, इनिशियल वेलॉसिटी जेव्हा ऑब्जेक्ट स्टेशनरी कंडिशनला आहे त्यावेळेस यू दिलेलाच आहे, v कॅल्क्युलेट करायचा. v इज इक्वल टू 0 प्लस जीची व्हॅल्यू दिली आहे 10 इंटू टाईम आहे 5, आणि v इज इक्वल्स टू 0 प्लस 50 आणि v इज इक्वल्स टू 50 मीटर पर सेकंड. दॅट इज द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट टू रीच ऑन द ग्राउंड इन टाइम 5 सेकंड. म्हणजे या ऑब्जेक्टला ग्राउंडवरती पोचण्यासाठी 5 मिनिट जर लागत असतील तर त्या ऑब्जेक्टचा वेलॉसिटी किती आहे, 50 मीटर पर सेकंड असा त्याचा वेलॉसिटी आहे. मग तिसरा क्वेश्चन याच्यावरती विचारले, द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम इट. म्हणजे जो टाइम आहे तो जर निम्मा केला, बघा हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम, जे हाईट आहे त्याच्यासाठी जर टाइम निम्मा केला, द हाफ द टाइम इट टेकन टू रीच द ग्राउंड. टाइम जर निम्मा केला, याच्यासाठी जर टाइम निम्मा केला, जो काही अगोदर टाइम लागलेला होता तो जर निम्मा केला, तर त्यावेळेस त्याची हाईट किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. टाइम जर निम्मा केला तर हाईट किती असेल असं आपल्याला काढायचं आहे. मग हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पुन्हा फॉर्म्युला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ए टीचं कन्वर्शन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू काय जी टी स्क्वेअर. ऑल क्लिअर. आता टाइम किती करायचा आपल्याला, टी करायचा आहे निम्मा. टी इज इक्वल टू टाइम किती काढला आपण 5 सेकंड, म्हणजे इथं काढू आपण 5/2 म्हणजेच 2.5. इनिशियल वेलॉसिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय आहे ती इनिशियल वेलॉसिटी, बाकी ॲज इट इज ठेवून द्यायचं आहे, डिस्प्लेसमेंट मिळून जाईल.
एस इज इक्वल टू 0 इंटू टाईम किती 0 इंटू 2.5 प्लस 1/2 इंटू 10 इंटू 2.5 त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. आलं का इथपर्यंत? हे सॉल्वमध्ये आहे, आपल्याला काही त्याचं टेन्शन नाही आहे, ऑलरेडी सॉल्व आहे. फक्त कसं सॉल्व करायचं याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ओके, प्रत्येक वेळेस लिहितो या ठिकाणी एस इज इक्वल्स टू 0 इंटू टाईम आहे 2.5 हाफ केलेला आहे प्लस 1/2 इंटू 10 इंटू 2.5 त्याचा काय केला स्क्वेअर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 0. एस इज इक्वल टू 0 प्लस 1/2 इंटू 10 म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली आपण 5 लिहू शकतो. या ठिकाणी किती लिहिणार 5, 2 1 2, 2 5 10, 5 इंटू 25चा स्क्वेअर काय येईल बघा. 25चा स्क्वेअर किती 625. 625 म्हणल्यानंतर डेसिमल पॉईंट किती 6.25. आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. एस इज इक्वल्स टू 6ने त्याला जर मल्टिप्लाय केलं 6 पंचे 30ला 0, हातच्या आले किती 3, नाही 5 सॉरी 5 5 25 नॉट फॉर 5 5 25ला 5, हातच्या आले 2, 5 2 10 2 12ला 2, हातचा आला 1, 6 पंचे 30 आणि 1 31 डेसिमल पॉईंट 2 नंतर 31.25 मीटर हे झालेलं निम्म डिस्टन्स. मग टोटल डिस्टन्स किती होतं जर जेव्हा म्हणजे टाईम जर निम्मा केला तर तो ऑब्जेक्ट किती डिस्टन्स कव्हर करतो हे आपल्याला बघायचं आहे. तर या टाईमनुसार एवढं डिस्टन्स कव्हर करतो तर ॲक्च्युअल डिस्टन्स किती एस इज इक्वल्स टू ॲक्च्युअल किती होतं 125 मायनस याने त्या अर्ध्या तासात म्हणजे जे काही टाईम निम्मा केल्यानंतर कव्हर केलेलं डिस्टन्स आहे 31.25 म्हणजे ॲक्च्युअल डिफरन्स किती येतो 93.75 मीटर ॲक्च्युअल डिस्टन्स. म्हणजे काय बघा क्वेश्चन पुन्हा एक वेळा सांगतो. हाईट ऑफ द बॉल जर टाईम निम्मा केला तर बॉल किती हाईटला जाईल 93.75 एवढं डिस्टन्स तो कव्हर करेल कारण टाईम निम्मा केलेला आहे. हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाईम इज टेकन टू रीच द ग्राउंड. जर टाईम कमी केला तर तो किती हाईटवरनं ग्राउंडवरती येईल 93.75 एवढ्या हाईटवरनं तो ग्राउंडला येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. अ टेनिस बॉल. क्वेश्चन काय आहे अ टेनिस बॉल. सेकंड क्वेश्चन आहे अ टेनिस बॉल इज थ्रोन अप. म्हणजे आता काय करणार आपण एक टेनिस बॉल एका विद्यार्थ्याने हातात घेतला आणि तो अपवर्ड डायरेक्शनला फेकलेला आहे. फेकल्यानंतर काय जेव्हा तो वरती जाईल तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी हळूहळू डिक्रीज होईल आणि फायनली त्याची वेलॉसिटी काय होईल कमी होईल. अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला रिचेस अ हाईट ऑफ तर त्याची हाईट तो जेव्हा त्याला त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तेव्हा त्याची हाईट म्हणजे तो किती हाईटला पोहोचला 4.05 मीटर एवढ्या हाईटला पोचला. बिफोर कमिंग डाऊन जेव्हा तो खालच्या प्रवासाला म्हणजे एवढ्या हाईटला पोचल्यानंतर तो तिथं काही क्षण थांबला. काही क्षण म्हणतोय म्हणजे इट इज निग्लिजिबल टाईम आणि मग तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. मग त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हाईट कळाली आणि याही ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे जीला अझूम करा जी इज अ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर बट ए इज इक्वल टू जी. ए मीन्स एक्सेलरेशन आणि जी इज अ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाव व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. आता आपल्याला या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी काढायचं आहे. जेव्हा हा ऑब्जेक्ट या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यानंतर इथं पोचला त्यावेळेस ही इनिशियल वेलॉसिटी होती. या ठिकाणी फायनल वेलॉसिटी झाली. ऑल क्लिअर. जेव्हा हा ऑब्जेक्ट इथं आपण हातात पकडला होता
त्यावेळेस इथे इनिशियल वेलॉसिटी, या ठिकाणी फायनल वेलॉसिटी. जेव्हा हा बॉल थांबला त्यावेळेस फायनल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. मग जेव्हा तो तिथून डाऊनवर्ड डायरेक्शनला रिटर्न आला त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी काय आहे ते काढायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a आणि एस, याला आपण असं कन्वर्ट करू शकतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2g आणि एस. मग हा फॉर्म्युला का वापरला, कारण हे बाकीचे जे 2 फॉर्म्युले होते त्या 2 फॉर्म्युल्यामध्ये टाईम मेन्शन केलेला आहे. आपल्याला टाईम दिला आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. व्हीचा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी 0 इनिशियल वेलॉसिटी, या ठिकाणी 0 इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस 2 इंटू जी दिलेला आहे 10 इंटू एस किती दिला आहे 4.05. आता या तिघांचं पण पण या ठिकाणी जी जो आहे, जेव्हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय, जेव्हा ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो आहे त्यावेळेस त्याला डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते आहे. त्यावेळेस त्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनना ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते. म्हणून हा जो जी आहे तो जी काय कन्सिडर केला जातो, -g कन्सिडर केला जातो. या ठिकाणी व्हॅल्यू काय येईल, -10 येईल. दॅट इज इक्वल्स टू -10. म्हणजे इथं पण मायनस येईल. ठीक आहे, आपण कन्वर्ट करूया, तसं काही अडचण नाही. मग या ठिकाणी 0 म्हणजे इथं 0 झाला इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस इथं घेतला आपण मायनस, तर 10 दुने 20 मायनस इंटू 4.05. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0 इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस इथं प्लस ब्रॅकेटमध्ये आला -81, कारण 20×80 आणि 5×5 म्हणलं तर 81 आहे. तर असं सगळं कॅल्क्युलेशन येईल. मग हा जो -81 इकडे आल्यानंतर 81 होईल इज इक्वल टू यू स्क्वेअर, आणि यू स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81 आणि यू इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंद. दॅट इज अ इनिशियल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट टू रीच द ग्राउंड. मग या वेलॉसिटी जेव्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागला त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी काय होती, 9 मीटर पर सेकंद होती. मग पुढं काय विचारलं आहे, इनिशियल वेलॉसिटी आणि हाऊ मच टोटल टाईम विल इट टेक टू कम डाऊन. मग त्याला खाली येण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे आता परत टाईम काढायचा आला. मग आता तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी दिली आहे, फायनल वेलॉसिटी दिली आहे, टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 इक्वेशन, स्क्वेअर इज इक्वल टू 2 इक्वेशन आहेत, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए स्क्वेअर. आणि मग दुसऱ्या कुठल्या इक्वेशनमध्ये बघा येते का, हे आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आणि एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए स्क्वेअर आणि व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तर या ठिकाणी काय बघा फॉर्म्युले कोणते कोणते, तर व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी हा फॉर्म्युला, त्याचबरोबर एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यापैकी आता आपल्याला म्हणजे बेसिकली काय कॅल्क्युलेट करा, हाऊ मच टोटल टाईम विल बी टेकन टू कम डाऊन. म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचा इनिशियल वेलॉसिटी जर 9 मीटर पर सेकंड आहे तर तो किती वेळात अर्थ सरफेसवरती पोहोचतो. मग आता कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं पण टी आहे आणि इथं पण टी आहे, पण या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स दिला आहे म्हणजे हाईट दिलेली आहे. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायची काही आवश्यकता नाही. बेसिकली आपण हा फॉर्म्युला यूज करणार, कारण त्या ठिकाणी डिस्टन्स दिलं आहे, डिस्प्लेसमेंट दिलं आहे, म्हणून या फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहोत. मग करूयात आपण त्या फॉर्म्युल्याचा यूज करूयात आणि काय आन्सर येते ते आपण फाइंड आउट करूयात. मग फॉर्म्युला एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, याला कसं कन्वर्ट होणार,
एस इज इक्वल्स टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. यस किती दिलाय, हाईट दिलाय 4.05 इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी किती दिलेली आहे. इनिशियल वेलॉसिटी जेव्हा आता कुठे येणार आहे, अर्थ सरफेसवरती येणार आहे. अर्थ सरफेसवरती बॉल जेव्हा पोचला त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी किती, इनिशियल वेलॉसिटी 0. अर्थ सरफेसवरती बॉल होता तेव्हा इनिशियल वेलॉसिटी काय, 0. आणि मग या दोन कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 इंटू टी प्लस 1/2 इंटू किती, 10 इंटू 10 आणि आपल्याला काढायचा आहे टीचा स्क्वेअर. मग इथं आला 5, या ठिकाणी 4.05 इज इक्वल टू हा टी काहीच नाही, 0 झाला. उरलं काय त्या ठिकाणी, इकडचं हे झालं 0, इकडं काय उरलं 5 इंटू टी स्क्वेअर. मग टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, 4.05 डिवायडेड बाय 5. आन्सर किती येतं, आन्सर येतं 5 × 5, 5 × 8 = 40, 8 आणि 5 × 5 म्हणजे आन्सर आला 0.81. 0.81 सेकंद. टी स्क्वेअर इज इक्वल टू, मग टी इज इक्वल टू, टी स्क्वेअर इज इक्वल टू एवढं आलं, टी इज इक्वल टू रूट ऑफ 0.81. दॅट मीन्स टी इज इक्वल टू 0.9 सेकंड. 0.9 सेकंड. ऑल क्लिअर. म्हणजे हे आपल्याला 0.9 सेकंड, जर बॉल will take 0.9 to reach the ground, it will take the same time to go top. तेवढ्याच वेळात तो जर पुन्हा वरती जात असेल तर टोटल टाइम किती लागेल, 1.8. कारण इनडायरेक्टली याला 2 ने मल्टिप्लाय केलं की टाइम किती लागेल, 1.8. म्हणजे आपला क्वेश्चन काय होता, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. म्हणजे वरती फेकलेला बॉल परत खालती येण्यासाठी, वरती फेकल्या जात असताना टायमिंग किती लागला, वरती जाण्यासाठी बघा, अर्थ सरफेस वरतून बॉल फेकला, वरती किती, इथून बॉल फेकला, याची इनिशियल वेलॉसिटी 0, किती हाईटला पोचला, 4.05 मीटरला, किती वेळात पोचला, किती वेळात पोचलेला आहे, टायमिंग दिलेला आहे, किती वेळात पोचला, सॉरी तोच तर काढायचा आपल्याला, किती वेळात पोचतो तो काढायचा आहे. आणि जर तो इथून एवढ्या ह्याच्यात जर 0.9 सेकंदमध्ये जर पोचत असेल, 0.9 सेकंदमध्ये जर पोचत असेल इथून इथंपर्यंत, तर याला वापस येण्यासाठी पुन्हा तेवढाच वेळ लागेल. म्हणजे टोटल टाईम टू रीच, ग्राउंडवरून जाऊन परत ग्राउंडवरती येण्यासाठी लागणारा वेळ आहे, टोटल टाईम रीच टू द ग्राउंड इज 1.8 सेकंड. दॅट इज अ परफेक्ट आन्सर. कळलं का क्वेश्चन. बघा तुमचा सेकंड क्वेश्चन मधला जो कंडिशन काय दिल्या, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन, म्हणजे वरती जाऊन परत खाली येण्यासाठी. मग जेव्हा वरती जाणार होता त्यावेळेस त्याचा इनिशियल वेलॉसिटी 0 होता, वरती पोचण्यासाठी लागणारा टाइम आहे 9 सेकंद, 0.9 सेकंद, तर खाली येण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो. तर अशा प्रकारचा हा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर छोटासा क्वेश्चन आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. वॉज द क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. काय क्वेश्चन बघा, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इज लार्जर मास. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स is higher on an object of larger mass. Why does that object falls down with a higher velocity as compared to the object with a lower with a lower mass. प्रश्न परत एक वेळेस वाचतो मी, पहा. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर.
हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं आपण म्हणू शकतो. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन ॲन ऑब्जेक्ट ऑफ लार्जर मास. म्हणजे ज्याच्यावरती ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे मासनुसार. वाय डज नॉट दॅट ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ हायर वेलॉसिटी. मग ज्याचं मास जास्त आहे तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती हायर वेलॉसिटीने यायला पाहिजे का, ॲज कम्पेअर टू अन ऑब्जेक्ट विथ अ लोअर मास. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर मोठा असेल आणि एखादा ऑब्जेक्ट जर छोटा असेल तर मोठा ऑब्जेक्ट जास्त वेगाने यायला पाहिजे ॲज कम्पेअर टू द स्मॉल ऑब्जेक्ट. तर या ऑब्जेक्टच्या मासशी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठंही संबंधित नाही. कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज रिलेटेड टू द कॅपिटल G, दॅट इज अ कॉन्स्टंट. M is a mass of earth and R is a radius of earth, not for these masses of the object. If the mass is heavier of the other object or lighter, या ऑब्जेक्टचं मास जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, जरी जास्त असलं तरी याच्यावरती 9.8 एवढाच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होतो. याच्यावरती सुद्धा एवढाच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होतो आणि त्याच्यामुळं दोघं सेम वेलॉसिटीने अर्थ सरफेसवरती पोचतात. त्याच्यासाठी काल तुम्ही एक व्हिडिओ पाहिलेला आहे फिदर्सचा, पिसामधला, इटालियन सिटी पिसामधला. व्हॅक्यूम चेंबरमध्ये पंख आणि एक स्टोन एकाच वेळेस सोडल्यानंतर अर्थ सरफेसवरती सेम स्पीडनी सेम व्हेलॉसिटीनी अर्थ सरफेसवरती पोचतात. मग त्या ठिकाणी दगडाचं मास जास्त होतं आणि पंखांचं मास कमी होतं तरीसुद्धा, कारण त्याही ठिकाणी तिथं त्याच्या मासशी कुठलेच मायने ठेवले जात नाही, तर त्याच्यावरती जीची व्हॅल्यू ॲक्ट होते आणि जीची व्हॅल्यू याच्यावरती जेवढी ॲक्ट होणारी आहे, या स्टोनवरती जेवढी ॲक्ट होणारी आहे तेवढीच स्मॉल स्टोनवरती ॲक्ट होणारी आहे. त्याच्यामुळं मासमुळं जीच्या व्हॅल्यूमध्ये कुठलाही बदल होत नाही. सो दॅट इज अ ॲन्सर. सगळ्या गोष्टी कळल्या असतील अशी आपण अपेक्षा ठेवू आणि मग या ठिकाणी आपण थांबू. थँक्स अ लॉट. नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण जाऊयात. ओके, थँक्यू.